नमस्कार शेतकरी बंधूंनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये तुमचं आज स्वागत आहे. आतापर्यंत ऊसाबद्दल मी 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. पहिला व्हिडिओ आहे ऊसाचा FRPचा आणि दुसरा व्हिडिओ आहे ऊसातील पाचटाचा. आता एक तिसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. त्यामध्ये सध्या शेतकरी ऊसाची लागवड खूप करत आहेत. कारण ऊसाची लागवड करण्याचं कारण काय आहे, यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे शेतकरी ऊसाची लागवड करत आहेत. पण पारंपरिक पद्धतीमुळे ऊसाची लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन कमी भेटत आहे आणि शेतकरी त्यामध्ये खुश नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन लागवड तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. त्यामध्ये सुरूची असेल किंवा पूर्व हंगामीची असेल. आपल्या भागात जास्त पूर्व हंगामीची जास्त लागवड आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याबद्दल थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला ऊसाबद्दल सर्वात महत्त्वाची म्हणजे कुठली माहिती आहे का? पूर्व मशागत. मग पूर्व मशागत कशी करायची? पूर्व मशागत करत असताना तुम्ही सर्वप्रथम नांगरणी करणं गरजेचं आहे. पण त्याही पूर्वी शास्त्रशुद्ध पद्धतीने करणार असाल तर मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे. नंतर नांगरट करणं गरजेचं आहे. नांगरट केल्यानंतर तुम्ही सेंद्रिय खते टाकामध्ये. सेंद्रिय खत टाकत असताना जर शेणखत असेल तर 1 एकरी 10 टन, गांडूळ खत असेल तर 1 एकरी 2 टन, कंपोस्ट खत असेल तर 1 एकरी 5 टन. नंतर ऊसाची मळी जर तुम्ही टाकणार असाल तर एकरी 2 टन आणि कोंबड खत टाकणार असाल तर एकरी 2 टन. अशा पद्धतीने या 5 पैकी तुम्हाला जे अवेलेबल आहे अशा पद्धतीने तुम्ही हे वापरू शकता. हे झालं सेंद्रिय खत. आणि जैविक खतामध्ये म्हणजे जैविक खत पण तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये कुठलं ट्रायकोडर्मा असेल, PSB असेल, KMB असेल, असे 1 ते 2 किलो असं या तुमच्या जे तुम्ही 5 सेंद्रिय खतं घेतलेत त्यामध्ये 1 ते 2 किलो तुम्ही वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीचा कस चांगला सुधारतो. त्याचा फायदा काय होतो? तुम्ही जे सेंद्रिय आणि जैविक जे खतं वापरता त्याचा फायदा काय होणार आहे? कसा असतं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. 65 तुम्ही कुटी केली तर त्यामुळे जमिनीमध्ये जैविक कर्ब असते. जैविक कर्ब हे वाढतं. जैविक कर्ब वाढल्यामुळे पाण्याचा निचरा होतो. निचरा होण्याचं कारण कसं आहे? जमीन भुसभुशीत राहते, त्यामध्ये हवा खेळती राहते. जमीन भुसभुशीत राहिल्यामुळे मुळांची संख्या वाढते. मुळं काय करतात? जमिनीतलं पाणी त्यांना शोषून घेता येते फास्ट. त्यामुळे उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो. हा सर्वात महत्त्वाचा फायद्यामध्ये पूर्व मशागतीत हाच की जमीन भुसभुशीत होते. दुसरा मुद्दा आहे, आता तुम्ही जमिनीची मशागत केली, नंतर तुम्ही काय करता? सरी पाडता. सरी पाडत असताना काय करा तुम्ही? पहिल्या सुरू तुमची खोल नांगरट झाली. खोल नांगरट झाल्यानंतर सरी पाडता. सरी पाडण्यापूर्वी तुम्ही हे खत टाकले, आपले जैविक आणि सेंद्रिय खत टाकले. तुम्ही रुटर केलं, पंजी केलं, जमीन नंबर 1 तयार केली. नंतर तुम्हाला सरी पाडायची. सरी पाडत असताना किती फुटावर पाडणं गरजेचं आहे? जर तुमची जमीन हलकी आणि मुरमाड असेल तर 4 ते 5 फूट दरम्यान सरी पाडा. आणि जर तुमची जमीन भारी असेल तर 5 ते 6 फूट तुम्ही सरी पाडणं गरजेचं आहे. आणि सरी पाडत असताना खुली किती असावी? 20 ते 25 सेंटीमीटर त्याची खुली असावी. आणि दिशा पण गरजेचं आहे. दिशा जर तुम्ही लक्षात घेतली तर दिशा दक्षिण उत्तर जर तुम्ही सरी पाडली तर ती फायद्याची राहते. हे झालं सरी पाडण्याचं. नंतर आहे बेण्याची निवड करा. आता बेणे निवड करत असताना काय करावं? बेणं रसरशीत राहावं, चांगलं राहावं, त्याचे डोळे असतील चांगले राहावे, काळे नसू नये. आणि ऊसाचं बेणं ज्यावेळेस तुम्ही निवडता, ऊसाचं बेणं निवडत असताना ते ऊसाचं बेणं 8 ते 10 महिन्याचं असावं. 8 ते 10 महिन्याचंच का असावं? कसं आहे? 8 ते 10 महिन्याचं असेल तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे ग्लुकोजच्या म्हणजे ग्लुकोजच्या रूपांतरामध्ये असतं. म्हणजे ग्लुकोज जे कसं असतंय, ग्लुकोजच्या रूपात जर असेल तर त्याचा फायदा फास्ट होतो. म्हणजे कसं असतंय, जर ते साखरेचं प्रमाण ग्लुकोज असेल तर लगेच त्याचं बेणं उगवायला चालू होतं. त्यामुळे 8 ते 10 महिन्याचं जर बेणं असेल, ऊस असेल तर तो वापरा. आणि महत्त्वाचं म्हणजे ऊस काळा नसू नये, मुळ्या काळ्या नसू नये, अशा पद्धतीचं राहावं. आणि खोडवा तुम्ही घ्यायचा नाही. खोडव्याचं बेणं वापरायचं नाही, ते तुम्हाला फायद्याचं नाही. त्यामुळे 8 ते 10 महिन्याचं आणि लावणीचं बेणं तुम्ही वापरा, ते तुम्हाला फायद्याचं राहील. नंतर पॉईंट आहे कुठला? आता ऊस लागवड कशी? आता ऊस लागवड करायची आपल्याला, बरोबर आहे. मग ऊस लागवड करत असताना मध्यम, भारी, हलकी, चोपण अशा पद्धतीच्या जमीन आहेत. मग त्यामध्ये ओली आणि कोरडी. आता जमीन जर हलकी असेल तर ओली लागवड करावी, म्हणजे पाणी सोडून. जर जमीन जर मध्यम, भारी आणि चोपण शारपड असेल तर
कोरडी लागवड करणं गरजेचं आहे. हे झालं ऊस लागवड प्रकार. नंतर आहे बेणे प्रक्रिया. आता बेणे प्रक्रिया जैविक आहे, रासायनिक आहे. तुम्ही रासायनिक करणार असाल तर 100 ग्रॅम 22 टन हे बुरशीनाशक घ्यायचं, 100 लिटर पाणी घ्यायचं, 10 ते 15 मिनिट त्या बेनं तुम्ही बुडवायचं आणि लावायचं. जर तुम्ही जैविक करणार असाल तर 1 लिटर ॲझोटोबॅक्टर घ्यायचं. 1 लिटर आपलं 1 लिटर ॲझोटोबॅक्टर 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि 20 ते 30 मिनिट त्यामध्ये बेनं भिजवायचं आणि लावून काढायचं. हे झालं ऊस लागवड. आता ऊस लागवडीनंतर 6 महिने तुम्हाला आंतरमशागत करणं गरजेचं आहे. आता आंतरमशागत करत असताना कुठल्या आंतरमशागत आहेत बघा. तुम्ही सर्वात महत्त्वाचं तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यानंतर नांग्या भरणं गरजेचं आहे. नंतर बाळ बांधणी आहे, नंतर मोठी बांधणी आहे, नंतर फुटवे नियंत्रण आहे. आता ह्या ज्या प्रक्रिया आहेत ते जवळपास तुम्ही 6 महिने करणं गरजेचं आहे. ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे, बरोबर आहे. आता खतामध्ये कसं आहे, युरिया, सुपर, पोटॅश, लिंबोळी, गंधक, 19-19, 10-26 अशा प्रकारचे जे खत आहेत तुम्ही हे खत 3 टप्प्यात द्या. सुरुवातीला युरिया, सुपर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, नंतर अशा प्रकारे जेवढे खत आहेत चांगले हे तुम्ही देणं गरजेचं आहे. पण शेतकरी एक खत विसरतो. सर्वात महत्त्वाचे खतं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य शेतकरी पूर्णपणे विसरतो आणि ह्या NPKच्याच मागं लागतो. NPK तर खूप महत्त्वाचे खाते आहेत, पण त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य पण गरजेचे आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये त्याचं प्रमाण किती राहावं बघा. फेरस सल्फेट एकरी 10 किलो, झिंक सल्फेट एकरी 8 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, बोरॅक्स 2 किलो, सोडियम मॅग्नीज 2 किलो आणि कॉपर सल्फेट 5 किलो अशा प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य पण तुम्ही जमिनीमध्ये ऊसामध्ये टाकत असताना बेसोड डोस किंवा तुमचा नंतरचा डोस टाकत असताना यामध्ये मिक्स करून तुम्ही टाकणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ठिबक जर केलं तर सर्वात उत्तम आहे. कसं असतं, पाण्याची बचत होते, खताची बचत होते. त्यामुळे तुम्हाला वॉटर सोल्युबल सर्व खाते तुम्हाला पहिल्या महिन्यापासून ते 10व्या महिन्यापर्यंत जोपर्यंत ऊसाला त्याची गरज आहे तोपर्यंत तुम्हाला पहिल्या महिन्यापासून ते 8-10 महिन्यापर्यंत तुम्हाला पूर्ण खाते देता येतात. त्यामध्ये 19-19 आहे, 12-61 आहे, 13-13 आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे, पुन्हा नंतर 0050 आहे, 05234 आहे, पोटॅशियम सोनेट आहे. असे भरपूर विद्राव्य खाते जमिनीमधून ठिबक वाटे तुम्हाला देता येतात आणि ते खूप फायदेशीर आहे आणि तुमची पैशाची पण बचत होते. अशा प्रकारे तुम्ही सर्व नियोजन जर केलं तर शेतकऱ्यांना खूप फायद्याचं राहणार आहे. आणि कसं आहे, आता हे तुम्हाला सुरूचे असेल किंवा पूर्व हंगामी असेल, हे तुम्हाला माहिती सगळ्यासाठी एकच आहे. फक्त कसं आहे, बियाणं म्हणजे आपलं बेनं कुठलं, व्हरायटी कुठली घेणं गरजेचं आहे. समजा तुम्ही घेणार असाल तर सध्या 671 आहे, 8632 आहे, 10001 आहे, 10005 आहे, 8005 आहे, अशा नवीन भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत. कसा आहे, कारखाना 671 आणि 10001 घेतो कारण त्याला रिकव्हरी फास्ट लागते. 8 ते 10 महिन्यात ऊस 10 ते 11 महिन्यामध्ये ऊस जातो. शेतकऱ्यांना पण फायद्याचा आहे. आणि फक्त कसं आहे, 10001 हा ऊस आहे तो लेबरनंच काढता येतो, हार्वेस्टरनं काढता येत नाही कारण तो तुटतो. कारण आपला ऊस होता त्यामुळे आपल्याला त्या ऊसाबद्दल माहिती आहे. तुम्हाला जर कसं आहे, कारखाना जर तुम्हाला तोच ऊस मागत असेल तर काय पर्याय नाही, 10001 671 अशा ऊसाची निवड करा, ऊस लागवड करा. तर तुमचा ऊस कारखान्याच्या जवळ असेल किंवा लवकर जाणार असेल तर अशा वेण्याची निवड करा. जर तुमचा कारखाना उशिरा ऊस नेत असेल तर 8632 8005 अशा ऊसाची जातीची निवड करा. त्यामुळे शेतकऱ्याला फायद्याचं राहील. शेतकऱ्यांनी लागवडीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे नियोजन करणं गरजेचं आहे. कसं आहे माहिती आहे का, ऊसाला नियोजन करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारची तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.